सर्वांना नमस्कार. प्रेमासाठी काही पण या कथेचे आधीचे 41 एपिसोड आपण आधीच आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत. तर कृपया ते सर्वांनी आधी पाहावे आणि अशाच कथा पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला भेट द्या. आता प्रियानं अमृताचा खूप अपमान करून तिला घरातून जवळजवळ हकलूनच दिलं होतं आणि अमृता रिक्षात बसून तिने विशालसोबत घालवलेले सगळे क्षण आठवत होती आणि ते आठवत असताना प्रियाचे शब्द तिच्या कानात घुमत होते आणि तिच्या डोळ्यातून सळसळ पाणी वाहत होतं. आता पुढे. विशाल, तुम्ही आता थोडा आराम करा, प्रिया विशाल शेजारी बसत म्हणाली. प्रिया, मला तुझ्यासोबत काहीतरी बोलायचं आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. खरं तर विशाल बोलतच होता की विशाल, तुमची औषधे कुठे ठेवली आहेत? तुम्ही आता औषधे घ्यायला हवीत. उगीच बोलत नका राहू, प्रिया इकडे तिकडे औषधे बघत म्हणाली. आणि विशालनं आता एक सुस्कारा सोडला. आपण नंतर बोलूया ना, तसंही रात्रीपर्यंत आज मी इथेच राहणार आहे तुमच्याजवळ, फक्त आपण दोघे. आता ती खुर्चीवरून उठली आणि त्याला खेटून बसली. तसं तो बाजूला झाला. तिला ते अजिबात आवडलं नाही आणि तरीही ती पुन्हा त्याला चिटकली. प्रिया, तो काही बोलणार तोच. विशाल, किती दिवसानंतर आपण भेटतोय ना, मिठीत घ्या ना मला, ती फार लढीवाळ आवाजात म्हणाली आणि त्याने डोक्यालाच हात लावला. प्रिया, अगं अमृता, तो बोलतच होता की अमृता अमृता अमृता, तिच्यामुळेच तुमची ही हालत झाली ना, मग कशाला तिचं सारखं सारखं नाव घेता हो? विशाल, मी म्हणते काही दिवस तुम्ही ही केस बाजूला ठेवा, बंदच करा. तुमच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या दुसऱ्यांना सांगा या केसला हँडल करायला, प्रिया रागात म्हणाली. प्रिया, तिच्यामुळे काहीही झालेलं नाही आणि हो, ही केस माझी आणि अमृता दोघांची आहे, तर ती मी लढणारच, मीच न्याय देणार तिला. विशाल पण आता रागात सरळ तिच्यावर नजर रोखून म्हणाला. तसं प्रिया किंचित शॉक झाली. विशाल, मी फक्त बोलत होते. अमृता ती थोडी जास्तच आपल्यामध्ये येते म्हणून, प्रिया थोडं शांत होत म्हणाली, कारण त्याच्या रागाला आता ती घाबरली होती. अमृता कुठे आहे? आता विशालने सरळ बेडवरून उठत विचारलं. ती गेली, प्रिया तिच्या मनातल्या भावना कंट्रोल करत म्हणाली, कारण मनात तिला विशालचा खूप राग आलेला, कारण तो अजूनही अमृता अमृता करत होता. गेली? कुठे? आणि मला का सांगितलं नाही? विशालनं आश्चर्याने बाहेर जात विचारलं. त्याने हॉलमध्ये पाहिलं तर खरंच अमृता तिथे नव्हती आणि त्याच्या कपाळावर गडद उठल्या. मीच तिला सांगितलं जा म्हणून, मी आले आहे ना इथे, आता तिची काही गरज नाही, प्रिया बाहेर येत म्हणाली. आणि आता विशालनं पुन्हा रागात तिच्याकडे पाहिलं. तिची गरज आहे की नाही ते तू ठरवू नकोस, मुळात ती इथे माझ्यासाठी आली होती, तू का तिला जायला सांगितलंस? एक मिनिट प्रिया, तिच्यामुळे माझी ही अवस्था झाली आहे म्हणून तर तू तिच्यावर रागवून तिला बाहेर काढलं नाहीस ना? विशालनं आता किंचित घाबरून प्रियाला विचारलं. कारण जर तिला तसं बाहेर काढलं असेल तर त्याच्या मनात दुखायला सुरुवात झाली होती. हो, मीच तिला बोलले की जा इथून, नको थांबू इथे आणि पुन्हा येऊ पण नको इकडं, प्रिया हाताची घडी घालून म्हणाली. आणि आता विशालनं डोळे मिटून हाताची घट्ट मूठ केली. तसं डाव्या हातातून वेदनेची कळ त्याच्या सर्वांगावर जाणवू लागली, पण तरीही त्याने मूठ घट्ट केली, कारण त्याचा राग काही केल्या शांत होतच नव्हता. विशाल, अहो तुमचा हात, प्रिया ते पाहून लगेच पुढे झाली, पण त्या अगोदरच त्याने तो हात उघडला आणि तिच्यासमोर स्टॉपच्या अर्थाने पकडला. तसं प्रिया जागीच थांबली. प्रिया, अमृता माझ्यासाठी खूप काही आहे, तुला तेच सांगण्याचा मी कधीपासून प्रयत्न करतोय, पण तू आहेस की तुला काही ऐकायचंच नाही. प्रिया, मी अमृतावर प्रेम, विशाल रागात बोलत होताच की. स्टॉप विशाल, बस. प्रियानं जबरदस्त घाबरून त्याला थांबवलं. तिला पुढचं ऐकायचं नव्हतं. प्रिया, खरंच तो पुन्हा बोलत होता की विशाल तुम्ही तिच्यासाठी माझ्यावर रागवता, दॅट्स नॉट फेअर. प्रियानं आता रडायला सुरुवात केली आणि विशालनं पुन्हा एकदा डोळे मिटून स्वतःचा राग कंट्रोल केला. प्रिया लिसन, आपलं लग्न, तो बोलतच होता की एक्सक्यूज मी, ती धावतच वॉशरूममध्ये निघून गेली.
प्रिया, अगं प्रिया, त्याने हाक मारली, पण ती थांबली नाही आणि विशालनं एक सुस्कारा सोडत नकारार्थी मान हलवली. त्याला जास्तच राग येऊ लागला, पण त्याच वेळी अमृता कदाचित खूप दुखावली असेल या विचाराने तो लगेच बेडरूममध्ये गेला. आणि त्यानं तिचा नंबर डायल केला. समोर रिंग होऊ लागली. तसं त्याचा जीव वर खाली होऊ लागला, पण फोन उचलला जात नव्हता, त्यामुळे तो अस्वस्थ झाला. तेवढ्यात अगदी शेवटच्या रिंगला फोन उचलला गेला. हॅलो, अमृता, तो पटकन बोलला. हॅलो, हा बोला. समोरून तिचा शांत आवाज आला. तसं त्यानं मनातच सुटकेचा निश्वास सोडला. अमृता, आय एम सॉरी. ते प्रिया, ती जे काही बोलली असेल प्लीज मनावर घेऊ नको, तो म्हणाला. खरं तर ती काय काय बोलली ते पूर्ण माहिती नसताना सुद्धा त्याला मनातून वाटलं की कदाचित अमृता खूप दुखावली असेल. त्याला ते कळलं होतं. सॉरी? कशासाठी? अहो, त्या काहीच वाईट बोलल्या नाहीत, अमृताचा आवाज आला. मग तू अशी का निघून गेली इथून, तेही मला न सांगता? त्यानं उलट तिलाच विचारलं. अमृता, काय झालं? अहो, ते विशाल, मला काम होतं, ती किंचित अडखळत म्हणाली. अमृता, आजकाल तू खोटं बोललेलं मला कळतं बरं का, तो म्हणाला. आणि इकडे तिच्या हृदयात कालवा झाली. असं काही नाहीये विशाल, मी खोटं नाहीये बोलत. तुमचं काही काम होतं का? तिने मनातल्या भावना दाबत निर्विकारपणे विचारलं. आणि आता त्याला थोडं आश्चर्यच वाटलं. पण का कुणास ठाऊक तिचा आवाज नॉर्मल असूनही ती आतून खूप दुखावली आहे असं त्याला जाणवत होतं. काही नाही, तू अशीच निघून गेलीस ना, सो, विशाल सुस्कारा सोडत म्हणाला. मला काम आहे, सॉरी. आपण पुन्हा बोलूया का, तिनं विचारलं. ओके. ॲक्च्युली तुझ्याशी, आय मीन तुला काहीतरी सांगायचं आहे. तू कधी भेटणार मला, त्यानं विचारलं. आपण आता नंतर बोलूया, मी ऑफिसमध्ये आले. मला मेघना बोलवत आहे. सॉरी, तिचा आवाज आला. ओके, टेक केअर, मी उद्या येतो ऑफिसमध्ये, विशाल म्हणाला. नाही नको, मी उद्या कॉल करते. तुम्ही तुमची काळजी घ्या आणि आराम करा. सध्या 4-5 दिवस घरीच राहा, ती म्हणाली आणि फोन कट केला. आता विशालनं फोन तसाच बेडवर फेकून दिला आणि त्याच वेळी प्रिया त्याच्यासमोर हजर झाली. यावेळी तिचे डोळे लाल झालेले आणि चेहरा पण लाल दिसत होता. बहुधा ती खूप रडली होती. विशाल किंचित शांत झाला. एखाद्या स्त्रीला रडताना तो तिच्यावर आणखी शब्दाचे वार करू शकत नव्हता, म्हणून तो शांतच राहिला. तुमची आत्या, काका, आजोबा सगळे आज रात्री पर्यंत येणार आहेत, सांगायचं राहिलं होतं, ती तिची पर्स घेत म्हणाली. तो काहीच बोलला नाही. तसं तिने त्याच्याकडे एकदा पाहिलं आणि रागात पर्स घेऊन बाहेर पडू लागली. तोच, प्रिया, त्यानं शांतपणे मागून हाक मारली आणि ती किंचित थबकली. ऐकून घ्यायला शिक, नाहीतर खूप प्रॉब्लेम होईल, विशाल म्हणाला. पण मला सध्या काही ऐकून नाही घ्यायचं, प्रिया म्हणाली आणि बाहेर निघून गेली. आता मात्र तिचे डोळे पुन्हा वाहू लागले. तिने अमृताला खूप रडवलं आणि विशालनं तिला, यालाच तर म्हणतात जैसी करणी वैसी भरणी. गाडी ड्राईव्ह करताना सुद्धा ती रडत होती. त्याचं बदलत जाणारं वागणं तिला सगळं काही सांगत होतं. तो सुद्धा तिला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता आणि ते काय होतं याचा तिला अंदाज आलेला. तिला सगळं कळत होतं, पण ते ऐकून घ्यायचं नव्हतं आणि म्हणून ती रागात घरी निघून आली. प्रिया, अगं तुझ्यासाठी लेटर आलं आहे, रूममध्ये येताच तिची एक मैत्रीण म्हणाली. तसं तिने टेबलवर पडलेलं लेटर उचललं. त्यावर काहीच नाव नव्हतं. तिने बेफिकीरपणे ते ओपन केलं आणि आता वाचायला सुरुवात केली. पुढे ती जसजशी वाचत गेली तसतसं तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बदलत गेले आणि सगळ्यात शेवटी तिच्या कपाळावर आठ्या उमटल्या. ती विचारात हरवली आणि आता तिने काहीतरी मनाशी ठरवलं. तेव्हा कुठे तिच्या चेहऱ्यावर किंचित समाधान पसरलं. संध्याकाळची वेळ होती आणि घरातील जो तो कामात बिझी होता. अमृता सुद्धा ऑफिसच्या फाईल घेऊन तिच्याच खोलीमध्ये बसलेली होती. पण मनात मात्र विशालचे विचार होते. का का माझ्याच आयुष्यात हे असं होतंय? महादेवा, लग्न करून दिलंस ते एकासोबत आणि आता प्रेमात पाडलं तेही अशा एका व्यक्तीशी जो कधी माझ्या आयुष्यात येऊ शकत नाही.
अमृता ऑफिसचं काम करता करता मनातच बडबड करत होती. क्षणोक्षणी तिचे डोळे भरून येत होते, पण ती कंट्रोल करत होती. आणि तेवढ्यात तिचा दरवाजा उघडला गेला. तसं तिने मान वर करून पाहिलं तर तिची आई होती आणि ती म्हणाली, "आत ये ग ताई, इथेच आहे बघ अमृता." तिची आई बाहेर बघून कोणाला तरी म्हणाली आणि हे ऐकून अमृता गोंधळून गेली. आणि त्याच वेळी प्रिया दरवाजामधून आत आली. आता मात्र अमृताला आश्चर्य वाटलं. "थँक्यू," प्रिया तिच्या आईला म्हणाली. तसं ती तिथून निघून गेली. आता प्रियानं रूमचा दरवाजा लावला आणि अमृताकडे पाहिलं. अमृता पण तिलाच बघत होती. "हाय," प्रियाने गोड स्मित करत तिला विश केलं. "हाय, तू इथे कशी?" अमृताने विचारलं. "तुझ्याशी थोडं बोलायचं आहे," प्रिया तिथल्याच एका खुर्चीवर बसत म्हणाली. "हां, बोल," अमृता म्हणाली, मनात थोडी अस्वस्थ झालेली. "सकाळी जे काही बोलले त्यासाठी सॉरी," प्रिया म्हणाली. "इट्स ओके, मी ते माइंड नाही करून घेतलं," अमृता जबरदस्ती स्मित करत म्हणाली. "थँक गॉड. आता मला काही प्रश्नांची उत्तरे हवी आहेत, देशील का?" प्रियानं व्यवस्थित बसत विचारलं. "हो," अमृता म्हणाली. आता प्रिया काय प्रश्न विचारणार म्हणून मनातच गोंधळून गेली. "विशालबद्दल तुझ्या मनात काय विचार आहेत?" प्रियाने पहिलाच प्रश्न विचारला आणि अमृताचे हार्टबीट स्किप झाले. "बोल, विशालबद्दल तुझ्या मनात काय भावना आहेत?" प्रिया पुन्हा म्हणाली. अमृताने आता एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, "माझ्यासाठी त्यांचं स्थान देवासारखं आहे. आजपर्यंत माझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने मला काही ना काही त्रास दिला. पण विशाल ते आहेत ज्यांनी मला कायम मदत केली, मला जगण्याची नवी दिशा दिली. त्यांच्याकडे बघून पुरुषसुद्धा चांगले असतात याची जाणीव झाली. आज ते नसते तर मी कधीच या जगातून नाहीशी झाले असते. त्यांचं स्थान माझ्या मनात असं आहे जसं मीराच्या मनात कृष्ण." अमृता किंचित भावुक होत म्हणाली. "म्हणजे देव आहेत ना ते? मग देवाची फक्त भक्ती केली जाते, तेही खूप लांबून, हे सुद्धा तुला माहीत असेल ना?" प्रिया म्हणाली. तसं अमृताने तिच्याकडे पाहिलं. "हो, देवाची भक्तीच करतात आणि विशालसाठी सुद्धा माझ्या मनात त्याच भावना आहेत. मी त्यांची भक्तीच करते," अमृता म्हणाली. "मग का सारखं सारखं त्यांच्या मागे मागे करत असतेस ग?" "हे बघ अमृता, तू कशी आहेस ते मला चांगलंच माहिती आहे. हा भोळा चेहरा आणि हे भोळं बोलणं मला दाखवू नको प्लीज. विशाल माझे आहेत आणि त्यांच्या बाबतीत जर तू काही केलंस तर मात्र मी तुझ्या बाबत काहीही करायला मागे पुढे बघणार नाही." प्रिया रागात म्हणाली. आणि आता हे ऐकून अमृता गोंधळून गेली. "कशी आहे मी? आणि तुला कोणी सांगितलं?" अमृताने हातातलं काम बाजूला ठेवत विचारलं. आणि आता प्रियाकडे पाहिलं. "ते तुझं चरित्र ठीक नाही." प्रिया बोलतच होती की आता अमृताच्या डोळ्यात राग उतरला. "तू कोण ग मला लागून गेली बोलणारी? माझ्या चरित्राबद्दल प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार दिला नाहीये मी. एक स्त्री असताना दुसऱ्या स्त्रीबद्दल बोलताना तुला लाज नाही वाटत का? आणि कोणाच्या सांगण्यावरून तू असं बोलत आहेस ग? तू पाहिलं आहे का मला? माझं कुठे अफेअर आहे ते? हां?" अमृताने रागात विचारलं. जो तो उठून आपल्या चरित्रावर बोलतोय याचा तिला वैताग आलेला. "पाहायला कशाला हवं? समोर तर दिसत आहे. माझ्याच विशालला हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहेस तू. तू एक लग्न झालेली बाई आहेस. शोभतं का तुला हे? पहिला नवरा सोडून दिला आणि आता त्याच्याच मोठ्या भावासोबत? आणि तू परपुरुषाच्या घरी सारखी सारखी जाऊन मज्जा मारत असतेस. शी, यालाच तर चारित्र्यहीन बोलतात." प्रिया फार तुसडेपणाने म्हणाली. आणि अमृता हे ऐकून शॉक झाली. "बास, तुला माझ्याबद्दल काहीही मत बनवण्याचा अधिकार नाहीये. तू जा इथून. मला तुझं काही ऐकून नाही घ्यायचं." अमृता रागात ओरडली. "तुला माझं ऐकावं लागेल." प्रिया पण रागात ओरडली. दोघी एकमेकींकडे बघत होत्या. प्रियाने डोळे बंद करून एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, "हे बघ अमृता, माझी तुझ्यासोबत काही दुश्मनी नाहीये, पण माझं विशालवर खूप प्रेम आहे. आणि सध्या तू तुझ्या सौंदर्यात त्यांना ओढायचा प्रयत्न करत आहेस हे मला दिसतंय. आणि म्हणूनच मी इथे आले आहे." प्रिया आता शांतपणे म्हणाली. आणि अमृताने नकारार्थी मान हलवली. "मी कोणालाही माझ्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत नाही. प्लीज, तू एक चांगली बिझनेसवुमन
आहेस आणि त्याचबरोबर एक पत्रकारही आहेस, म्हणून तू माझ्यावर कोणताही आरोप करू शकत नाहीस. लास्ट टाइम सुद्धा तू माझी खबर माझ्या नकळत ऑफिसमध्ये सगळीकडे पसरत होतीस. तू खूप स्वार्थी आहेस. तू फक्त स्वतःचा विचार करतेस. त्यावेळी सुद्धा मला खूप त्रास झाला. यावेळी सुद्धा काहीही माहिती नसताना तू बोलायला आलीस. अमृता मनातून दुखावली होती. तिचे डोळे पाणवले होते. तिला प्रियाचा राग आला, पण ही विशालची होणारी बायको आहे म्हणून ती स्वतःचा राग शांत करत होती. लास्ट टाइम जे झालं त्यासाठी मी सॉरी बोलले आहे, पण यावेळी मी बिनबुडाचे आरोप करत नाही. खरं खरं सांग, तुला वाटतं ना विशाल तुझ्यासोबत असावे, म्हणूनच तू सारखी सारखी त्यांच्या मागे मागे करत असतेस ना? प्रिया सरळ तिच्या डोळ्यात रोखून बघत म्हणाली. तसं आता अमृता गडबडून गेली आणि तिने नजर खाली घेतली. तू नाही बोलली तरी मला खरं माहिती आहे आणि म्हणूनच आज मी इथे आले आहे. तुला जर तुझ्या आणि तुझ्या घरच्यांच्या आयुष्यात जास्त प्रॉब्लेम नको असतील तर विशालचा नाद सोडून दे. आता प्रिया जवळजवळ तिला धमकी देतच म्हणाली. मी काही केलं नाहीये आणि करतही नाहीये. अमृताही वैतागून म्हणाली. काही केलं नाही तर विशाल आता लग्नाला नकार का देणार आहेत? तुझ्याचसाठी ना? प्रियानं आता चिडून विचारलं. तसं अमृताचे डोळे मोठे झाले. हे बघ, ते तुझ्याकडे आकर्षित होत आहेत. कदाचित तू माझ्यापेक्षा सुंदर आहेस म्हणून, पण ज्यावेळी तुझ्याकडून त्यांना सगळं काही मिळून जाईल ना, तेव्हा ते तुला कचऱ्यासारखं बाजूला करतील. मुळात तुझ्यासारख्या श्री फक्त आणि फक्त टाइमपास असतात. हे तुला सुद्धा कळायला हवं. मग विचार कर, तुझा आधीचा नवरा तर जिवंत आहे आणि तुझ्यासोबत लग्नाचा विचार तरी करतील का मग ते? आणि केला तरी ते काम झालं की तुला सोडून देतील, प्रिया म्हणाली. आणि अमृताने पुन्हा गोंधळून तिला बघायला लागली. तू काही काय बोलत आहेस? अमृता नकारार्थी मान हलवत म्हणाली. अगं मी काही बोलत नाही. मी फक्त तुला पुढच्या शक्यता सांगत आहेत. विशालपासून दूर राहा. माझ्या आयुष्यात माझं प्रेम हिरावून घेणारी श्री अजिबात बनू नकोस, प्रिया म्हणाली. अमृता अजूनही गोंधळून तिलाच बघत होती. प्रिया जे काही सांगत होती, बोलत होती ते तिला सगळं विचित्र वाटत होतं. मत विशालने लग्नाला नकार दिला हेच तिच्यासाठी धक्कादायक होतं. कारण फ्रान्सवरून येताना तर ते मी लग्न करायला तयार आहे, मी प्रियालाच माझी बायको म्हणून स्वीकारत आहे असं म्हणत होते आणि आता डायरेक्ट लग्नाला नकार देतात. हे त्यासाठी धक्कादायक होतं. हे बघ अमृता, तुझ्या केसची तारीख आता महिनाभर तरी नाहीये, तर हा पूर्ण महिना तू विशालसोबत बोलू सुद्धा नकोस. जा कुठेतरी निघून दूर जा. पण हो, त्या अगोदर मी काही जे सांगते ते त्यांना बोलून जा, प्रिया म्हणाली. प्रिया, मी का ग तुझं सगळं ऐकू? आता अमृताने पण उलट तिलाच विचारलं. कारण तुला ऐकावं लागेल, तुझ्यासाठी, तुझ्या फॅमिलीसाठी. तसंही तुझा आधीचा नवरा तर तुझ्याकडे ढुंकूनही बघत नाही. त्यात तो दुसऱ्याच कोणाला तरी बायको म्हणून घेऊन आला आहे. त्यानं तर तुला एखाद्या ताटात पडलेल्या माशीसारखं त्याच्या आयुष्यातून बाजूला केलं. आणि ती मेघना तर, तिचं तर काय सांगू ना मी. प्रिया बोलता बोलता थांबली आणि आता अमृता शॉक झाली. काय? अमृताने न समजून काही विचारलं. अगं तो तुझा कुणाल जेलमधून बाहेर आला आहे आणि तो तुला मिळवण्यासाठी खूप काही खटाटोप करतोय. तुला कोणी सांगितलं नाहीये का? प्रिया म्हणाली. आणि आता अमृताच्या पोटात भीतीने गोळा आला. हे बघ अमृता, आज विशालचे घरातले सगळे त्याला बघायला आले आहेत, पण तुझ्यामुळे विशाल लग्नाचा निर्णय पुढे ढकलत आहेत. तर तू त्यांना समजायचं, लग्नासाठी काही कर, पण आमचं लग्न व्हायला हवं, प्रिया म्हणाली. पण अमृता अजूनही धक्क्यातच होती. अमृता, प्रियानं हाक मारली. तसं अमृता दचकून भानावर आली. जर विशाल तुला भेटायला आले किंवा फोन केला तर काय बोलायचं ते मी तुला सांगते. माझं आणि त्यांचं लग्न झालं पाहिजे, तर मी तुला त्या कुणालपासून सही सलामत सोडवेल. आय प्रॉमिस, प्रिया म्हणाली. आणि आता अमृताचे डोळे भरून आले. अमृता, कळतंय ना तुला? आमचं लग्न आत्ताच व्हायला हवं, तरच सगळे खुश राहतील, अगदी विशाल सुद्धा. नाहीतर आयुष्यभर त्यांना पश्चाताप होईल, प्रिया म्हणाली. अमृताला तर अजूनही कळत नव्हतं नेमकं काय सुरू आहे ते. त्याचवेळी इकडे विशालच्या घरात त्याचे घरातले सगळे जमलेले. काय बाई, भर रासात असं कसं ॲसिड फेकलं? काकी विशालचा हात पाहून हळहळ व्यक्त करत होत्या. पोलीस काय बोलले? त्याच्या आजोबांनी विचारलं.
त्या 2 बायका सापडल्या आहेत, तपास सुरू आहे, विशाल म्हणाला. त्या बाईच्या नादात तुला हे सगळं सहन करावं लागतंय, आत्या नाक मोडत म्हणाली. आणि विशालने आता एक सुस्कारा सोडला. बरं, लग्नाची तारीख निघाली आहे, आजोबा म्हणाले. आणि विशाल शॉक झाला. काय? लग्नाची तारीख? पण तुम्ही मला विचारलंच नाही. मी आईला बोललो तेव्हा तर तारीख पुढे ढकलली आहे असं समजलं होतं. पण मुळात मला, विशाल बोलतच होता की पंडितने सांगितलं आहे 1 महिन्याच्या आत लग्न झालं की तुमच्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम मिटतील. आम्हा सगळ्यांना मान्य आहे. आम्ही तर लग्नाची तयारी पण सुरू केली, त्याचे आजोबा म्हणाले. पण मला हे लग्न करायचं नाही, आता विशाल जरा वैतागून आणि चिडून म्हणाला. आणि सगळे जागी स्तब्ध झाले. तर भेटूया पुढच्या भागात. आपली कथा ही हळूवार पुढे जाणार आहे आणि याचे 55 तरी एपिसोड होतील याची नोंद घ्या. आणि आज प्रियाला नक्की शिव्या बसणार, तेही अगदी महागड्या. बरोबर ना? असो, कमेंट्स करा. आणि हां, नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.